4 पेज नंबर 21. ठीक आहे. ए बी सी डी आर 4 मासेस, म्हणजे 4 मासेस आहेत ए बी सी डी, कॅरीड बाय अ रोटेटिंग शाफ्ट, आणि एका रोटेटिंग शाफ्ट वरती आहे. ऍट रेडियस, त्यांच्या रेडियस दिलेल्या प्रत्येकाच्या 100, 125, 200, 150 ह्या त्यांच्या रेडियस दिल्या. ठीक आहे. The planes in which these masses revolve are placed 600 mm apart. ठीक आहे. म्हणजे हे 4 मासेस जे आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 600 mm आहे. मी दाखवतो इथे, लक्ष द्या. हे बघा, हा शाफ्ट आहे, त्याच्यावरचं पहिलं मास जे आहे, दुसरं मास, तिसरं आणि चौथं, हे 4 मासेस आहेत. त्या प्रत्येकाच्या प्लेन मधलं डिस्टन्स जे आहे ते मला दिले 600 mm. एबीसीडी म्हटले ना मासेसला, एबीसीडी म्हटले, नाव देतो ए बी सी डी. म्हणजे या प्रत्येकाच्या प्लेन मधलं डिस्टन्स बघितलं तर ते किती आहे, 600 mm आपल्याला दिले. पुढे, अँड द मास ऑफ बी सी अँड डी, त्यातलं बीचं, सीचं आणि डीचं मास दिले आपल्याला. बी सी डीचं मास दिले, ते नंतर मी सगळं टेबलमध्ये लिहितो. इथे बघा 10 kg, 5 kg अँड 4 kg. फाइंड द रिक्वायर्ड मास ए, आणि ए चं मास डिटरमाइन करा म्हणून सांगितले. फाइंड द रिक्वायर्ड मास ए अँड द अँग्युलर पोझिशन ऑफ द 4 masses so that shaft will be in complete balance. ठीक आहे. ए चं मास आणि यांच्या अँग्युलर पोझिशन शोधा जेणेकरून हा शाफ्ट बॅलन्स असेल असं विचारलं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक प्रश्न विचारतो. कालच्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर तिथं पण 4 ए बी सी डी असे 4 मासेस होते. ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही 2 मास ऍड केलेले, म्हणजे टोटल मास किती झाले काल तिथं, 6 मास झालेले, बरोबर आहे काय. एक सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करायला ऍड केलेलं आणि एक कपल बॅलन्स करण्यासाठी ऍड केलेलं, म्हणजे टोटल 6 मास झालेले काल. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्सिंग मास ऍड करायचं नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, ए बी सी डी मध्ये बी सी डी चं मास दिले, ए चं मास फक्त शोधा आणि ही सिस्टीम बॅलन्स आहे असं म्हणून सांगितलंय. ठीक आहे. मला ही सिस्टीम जर बॅलन्स असेल तर मी एक प्रश्न विचारतो. सेंट्रिफ्युगल फोर्सची डायग्राम जर काढली तर ती काय व्हायला पाहिजे रे? सेंट्रिफ्युगल फोर्सची डायग्राम जर मी ड्रॉ केली तर ती काय व्हायला पाहिजे, क्लोज व्हायला पाहिजे. तसंच मी कपलची डायग्राम काढली, एवढा मोठा कपलची डायग्राम पण काय व्हायला पाहिजे बाळांनो, क्लोज व्हायला पाहिजे. ठीक आहे. कपलची डायग्राम पण काय व्हायला पाहिजे, क्लोज व्हायला पाहिजे. कारण की सांगतानाच काय सांगितले, हे 4 मासेस जे आहेत हे बॅलन्स आहेत म्हणून सांगितले, आणि यांचे अँग्युलर पोझिशन कोणाचीच दिलेली नाही. हे सगळ्यात महत्वाचं, स्पेस डायग्रामच दिलेली नाही, हेच शोधायचं आहे मला. म्हणजे हा प्रॉब्लेम जरा पूर्ण वेगळा आहे बघा. ठीक आहे. मग मी काय, मला जेवढे येते ते पण मी बनवतो. मला टेबल लिहायला येतोय, मी पहिला टेबल बनवतो. ठीक आहे. मी टेबल बनवू इथं. टेबल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जी गोष्ट घेतलेली ती म्हणजे प्लेन. प्लेन नंतर काय घेतलं होतं आपण, मास. मास आपण घेतोय केजी मध्ये. त्यानंतर आपण घेतलेली रेडियस. रेडियस आपण घेतोय मीटर मध्ये. ओके. प्लेन, मास, रेडियस. त्याच्यानंतर आपण घेतोय सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे एम इंटू आर. ओमेगा आपण घेत नाही, एम इंटू आर म्हणजे केजी मीटर. ओके. सेंट्रिफ्युगल फोर्स नंतर आपण त्याचा मोमेंट काढतोय. मोमेंट साठी काय लागणार मला इथे, डिस्टन्स. डिस्टन्स पण येणार मीटर मध्ये, आणि त्याच्यानंतर येणार मोमेंट. मोमेंट म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इंटू डिस्टन्स, म्हणजे केजी मीटर इंटू मीटर, म्हणजे हे काय येणार, केजी मीटर स्क्वेअर. ओके. प्रॉब्लेम मध्ये हा टेबल ज्याला जमला त्याला अर्धा प्रॉब्लेम जमला. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये ज्याला हा टेबल जमला त्याला अर्धा प्रॉब्लेम जमला. बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये ह्या प्रॉब्लेम मधला बेसिक फरक परत एकदा सांगतो. इथं 4 मास आहेत आणि हे बॅलन्स आहे. काल 4 मास होते आणि त्याला बॅलन्स करा म्हणून सांगितलेलं. बॅलन्स करण्यासाठी आपण मासेस वाढवले होते. आज हे 4च बॅलन्स आहेत असं सांगितले. ठीक आहे. मग मी आता सगळ्यात पहिल्यांदा प्लेन लिहितो. ह्या क्रमाने जावा, ए बी सी डी, म्हणजे ए प्लेन,
बी मासचा प्लेन, सी चा प्लेन आणि डी चा प्लेन, ABCD. ओके. आता एचं मास, कोणाकोणाचं मास प्रॉब्लेम मध्ये दिले वाचा. ठीक आहे, कोणाकोणाचं प्रॉब्लेम मध्ये मास दिले बघा. काय म्हटले, ABCD आर द 4 मासेस कॅरीड बाय अ शाफ्ट ऑफ रेडियस. प्रत्येकाच्या रेडियस दिल्यात त्या पहिल्या घेतो. ए ची रेडियस 100 mm आहे. ए ची रेडियस 100 mm आहे, पण मला हे मीटर मध्ये पाहिजे, त्यामुळे 1000 ने डिवाइड करा. 100 डिवाइड बाय 1000 म्हणजे 0.1. त्यानंतर बी ची रेडियस 125 म्हणजे 0.125 मीटर मध्ये करायचं, 1000 ने डिवाइड करायचं. सी ची रेडियस 200 म्हणजे पॉईंट. डी ची रेडियस 150 mm म्हणजे 0.15 मी मीटर मध्ये कन्व्हर्ट करून घेतली. ओके. आता याच्याबरोबर अजून काय सांगितले, द प्लेन्स इन द मासेस आर रोटेटिंग आर 600 mm अपार्ट. म्हणजे ABCD हे प्लेन 600 mm वरती आहेत, हे ऑलरेडी दिले, आपण केलेलं आहे ते. पुढे काय म्हणले, अँड द मासेस ऑफ बी, सी अँड डी. बी चं मास दिलंय 10 kg, सी चं मास दिलंय 5 kg आणि डी चं मास दिले 4 kg. हे 3 मासेस दिलेत. आणि शेवटचं वाक्य काय म्हणले, फाइंड द रिक्वायर्ड मास ए. आता ए मास आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, पण ज्या वेळेला तुम्ही ए मास डिटरमाइन करणार त्यावेळेला ही सिस्टीम बॅलन्स असायला पाहिजे असं सांगितलंय. ए मास ज्यावेळी डिटरमाइन करणार त्यावेळेला ही सिस्टीम काय व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे असं तिने सांगितलंय. मग सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, आपल्याला ज्या गोष्टी येतात तेवढ्या पहिल्या करून घ्यायच्या. मास माहित आहे, रेडियस माहित आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स शोधून घेतो. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, m²r. पण ओमेगाला घेत नाही आपण, का, कारण की बॅलन्सिंग मासचा ओमेगा आणि तुमच्या सिस्टीमचा ओमेगा हा एकमेकाला काय करतात, कॅन्सल. त्यामुळे फक्त आपण काय घेतोय, मास इंटू रेडियस एवढंच घेतोय. त्यामुळे मास इंटू रेडियस करायचं. सो MA इंटू 0.1 म्हणजे 0.1 MA. 10 इंटू 0.125, 10 इंटू 0.125 म्हणजे 1.25. 5 इंटू 0.2, 5 इंटू 0.2 म्हणजे 1. त्यानंतर 4 इंटू 0.15, 4 इंटू 0.15 0.6. ओके. त्या मला चारही किमती मिळाल्या. आता मी तुम्हाला काल गोष्ट सांगितलेली ती मी थोडंसं आज मॉडिफाय करणार आहे. काल मी तुम्हाला असं म्हणलेलं, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये किती अननोन व्हॅल्यूज आहेत बघा, असं काल तुम्हाला म्हटलं होतं. आता तुम्ही इथं बघून सांगा, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये अननोन व्हॅल्यूज किती आहेत? एक आहे. पण मी तुम्हाला काल असं म्हणलेलं बघा, 2 अननोन असतील तर ड्रॉ करता येत नाही सेंट्रीफ्युगल फोर्सची डायग्राम, पण एक अननोन असेल तर ड्रॉ करता येते असं मी तुम्हाला काल म्हटलं होतं. बरोबर आहे का? आता मी जर असं माझं वाक्य मी बदलणार आहे, त्याच्या मागचं कारण का, काल तुम्हाला इथं ए मास, बी मास, सी मास, डी मास ह्यांचे अँगल दिलेले, काल ह्यांचे अँगल दिले होते. आज त्यातला कुठलाही अँगल दिलेला नाही. जर इथं स्पेस डायग्राम जर दिली नसेल तर ह्याच्यातले किती पण अननोन असू द्या, ते ड्रॉच करता येणार नाही. काय म्हटलं मी, त्यातले किती पण व्हॅल्यू माहित असतील तरी सुद्धा ते ड्रॉ करता येणार नाही. मग तुम्ही म्हणणार हे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, त्यासाठी एक ट्रिक आहे. काय सांगतो, ह्यातला जो अननोन आहे, जो अननोन, त्याचा मोमेंट शून्य करून घ्यायचा. ह्यातला जो अननोन आहे त्याचा मोमेंट काय करायचा, शून्य करायचा. मग मोमेंट शून्य करण्यासाठी अननोन कोण आहे, ए. तर ए ला काय करायचं, रेफरन्स प्लेन करायचं. ए ला रेफरन्स प्लेन, मी इथे लिहितो, ए म्हणजे रेफरन्स प्लेन, आरपी म्हणजे रेफरन्स प्लेन. आणि ह्या रेफरन्स प्लेन पासून सगळ्यांचे डिस्टन्स मोजायचे. ठीक आहे, म्हणजे हे डिस्टन्स आहे की नाही, हे डिस्टन्स या रेफरन्स प्लेन पासून मोजायचे. आता तुम्हाला मी काय एक सांगितलेलं, रेफरन्स प्लेनच्या लेफ्टचं डिस्टन्स म्हणजे मायनस, रेफरन्स प्लेनच्या राईटचं डिस्टन्स म्हणजे प्लस. रेफरन्स प्लेनच्या लेफ्टचं डिस्टन्स म्हणजे मायनस आणि रेफरन्स प्लेनच्या राईटचं डिस्टन्स म्हणजे प्लस. ओके. आता या रेफरन्स प्लेन पासून सगळे डिस्टन्सेस लिहितो. सांगा, ए पासून एचं डिस्टन्स, ए पासून एचं डिस्टन्स 0. बघा, हा 0 झाला. त्यानंतर बी पासून एचं डिस्टन्स, ए बी किती ना, 600 mm 600 म्हणजे 0.6 मीटर. मीटर मध्ये घ्यायला पाहिजे ना, 0.6 मीटर, 1000 ने डिवाइड करायचं. आता सी चं रेफरन्स प्लेन म्हणजे ए पासूनचं डिस्टन्स जर हे 1200 म्हणजे 1.2 मीटर, मीटर मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर डी चं रेफरन्स प्लेन पासूनचं डिस्टन्स DA म्हणजे 600 म्हणजे 1800 झालं, म्हणजे 1.8 मीटर, 1.8. आता सगळ्यांचे डिस्टन्स मिळाले. आता बघा, याचा सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू डिस्टन्स केलं की तुम्हाला काय मिळणार, मोमेंट.
आता काय करायचं, सगळ्यांचा मोमेंट कॅल्क्युलेट करायचा. कसं काढणार, सेंट्रिफ्युगल फोर्स इंटू डिस्टन्स केले की तुम्हाला मोमेंट मिळतोय. तो हे पहिल्यांचं मल्टिप्लिकेशन केले की किती येणार, 0. बरोबर, हे बघा 0 झालं, मोमेंट 0 झालं. दुसऱ्याचं मल्टिप्लाय करा, दुसऱ्याचं मल्टिप्लिकेशन 1.25 इंटू 0.6 0.75. 0.75. त्यानंतर 1 इंटू 1.2 0.6 इंटू 1.8 0.6 इंटू 1.8 0.08. 1805 किलोचे म्हणजे 1.08. ओके, चला आता लक्ष द्या. मी काय केलं सांगतो. मला स्पेस डायग्राम दिलेली नाही. मला कुणाचाच अँगल माहित नाही, ए बी ए सी कुणाचाच अँगल माहित नाही. मी तसंच सोडलं ते आणि फक्त टेबल मला ड्रॉ करता येते तेवढा करून घेतला. हा टेबल जरी तुम्ही पेपरमध्ये ड्रॉ केला तर तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळतात. टेबल ड्रॉ केलं तरी ठीक आहे. आता टेबल झालाय, खुश व्हायचं नाही लगेच, प्रॉब्लेमचे पूर्ण मार्क मिळवायचे. आता मला मोमेंटच्या सगळ्या किमती माहिती. आता तुम्ही सांगा मला, इथं मोमेंट मध्ये टोटल किमती किती आहेत? मोमेंट मध्ये टोटल किमती किती आहेत? 5. किती? 5 आहेत. 4. किती आहेत? 4. तर तुम्ही 1 शून्य आहे ना, मग राहिला किती? 3. जर 3 व्हॅल्यू असतील, 3 व्हॅल्यू, तर बघा, समजा हा ए चा मोमेंट, समजा हा बी चा मोमेंट, समजा हा सी चा मोमेंट, ए बी सी. तर हा काय फॉर्म व्हायला पाहिजे रे? मोमेंटचा काय फॉर्म व्हायला पाहिजे? मोमेंट डायग्राम ड्रॉ केली तर, मोमेंट डायग्राम जर ड्रॉ केली मी याची, तर काय फॉर्म व्हायला पाहिजे रे? एक ट्रायंगल फॉर्म व्हायला पाहिजे ना, बरोबर? सगळ्यांना समजलं, ट्रायंगल फॉर्म व्हायला पाहिजे, कारण की टोटल 3च किमती आहेत. ओके, आता जर असं विचार करून सांगा, मी तुम्हाला काल मी असं म्हटलेलं बघा, टोटल मासेस 4 आहेत, त्यातलं कुठलं पण एक मास रोटेट करून, तुम्हाला काय करता येते? कोणतंही एक मास रोटेट करून काय करता येते? ते तुम्हाला हॉरिझॉन्टल बनवता येते. ठीक आहे, मग मी एक मास हॉरिझॉन्टल करतो. कुठलं मास हॉरिझॉन्टल करू सांगा? कुठलंही एक मास हॉरिझॉन्टल करता येते. ए बी सी डी मधलं कुठलं मास हॉरिझॉन्टल घेऊ? कुठलं? ए घेऊ. ए घेतला तर ए ची मोमेंटची किंमत 0 आहे ना, त्याचा काही यूज होणार नाही रे मला. म्हणजे काय म्हणलं समजलं मी? मग ए घेता येणार नाही. हा, मग एच्या पुढे कोण आहे? एच्या पुढे आहे बी. आपण बी ला घेऊया की, ठीक आहे. म्हणून मी एक कुठलंही मास घेऊ शकतो रे, त्यामुळे मी बी घेतो. त्यामुळे मी एक मास हॉरिझॉन्टल घेतलं, ते म्हणजे बी. आता मी ह्या मोमेंटची वेक्टर डायग्राम काढतो. बघा जरासं, लय महत्वाचं आहे. भरपूर पोरं या प्रॉब्लेमला चुकतात. मोमेंटची वेक्टर डायग्राम ड्रॉ करतो. ही ड्रॉ करण्यासाठी मला काहीतरी स्केल घ्यायला पाहिजे की रे. ह्याला किती ड्रॉ करूया? 0.75 ला, 1.2 ला, 1.08 ला किती घेऊया रे? कसं घ्यायचं सांगतो, लक्ष द्या. हे बघा, हे बाळांनो, मी 1 न पॉईंट शिफ्ट केला तर हे 12 होते. 12 mm. हे 1 न पॉईंट शिफ्ट केलं की हे 10.8 होते बघा, 10.8. 1 न पॉईंट शिफ्ट केला की 7.5 होते. मग 7.5, 12 आणि 10.8 हे MM मध्ये जर बघितलं तर स्केलवरती एवढंच येईल बघा, 10 mm एवढंच येणार. हे डिस्टन्स ड्रॉ करता येईल का तुम्हाला? हे लहान होणार लयच. त्याच्याऐवजी काय करूया, आयडिया करूया आपण. अजून एक पॉईंट शिफ्ट करा. म्हणजे काय, मी एक केलं की नाही, त्याच्याऐवजी 2 पॉईंट शिफ्ट करा. मग हे किती होणार? 75. हे किती होणार रे? 2 न पॉईंट शिफ्ट केल्यावर 120. 120. बरोबर, 120 होणार. बरोबर आहे ना? होय. एक झाला, अजून एक शिफ्ट केला की 120. हे किती होणार? हे 108. केलं की 10.8, अजून एक केलं की 108. म्हणजे हे 75, हे 120 आणि हे 108. आता 75, 120 आणि 108 mm तुम्हाला ड्रॉ करता येईल का रे? मोठं होणार ते. मोठं होणार ना. आता आयडिया करूया की, लक्ष द्या. आता एवढे कळलं की 2 न पॉईंट शिफ्ट केलं जरा मोठं व्हायलंय. मग आपण आयडिया करूया की 2 न पॉईंट शिफ्ट केलं, हे 120 आहे की नाही, त्याचा अर्धा करा 120चा. 60. म्हणजे हे 60 ड्रॉ करा, हे 60. ह्याला किती होईल रे? मग ह्याला 108 चा अर्धा 54. 54. 54.
हा 75चा अर्धा म्हणजे 37.5 ड्रॉ करता येईल का आता ते 60, 54 आणि 37.5 ड्रॉ करता येईल काय? येते की. ओके, म्हणजे स्केल कसं ठरवलं समजलं सगळ्यांना. मी काय केलं 2 पॉईंट शिफ्ट केला आणि त्याचा अर्धा केला. 2 पॉईंट शिफ्ट करून त्याचा अर्धा केला मग इथं स्केल येतो. स्केल बघा मी काय करणार आहे लक्ष द्या. मी याच्यासाठी लिहितो. कुणासाठी? एकासाठी लिहायचं. याच्यासाठी तुम्ही किती घेणार? 60 mm घेणार तुमच्या फिगरवरती 60 mm. कोणासाठी? या 1.2 kg/m² साठी. याच्यासाठी तुम्ही 60 mm घेणार तुमच्या फिगरवर. मग तुमच्या फिगरवरचा 1 mm या 60 ने नेऊन 1.2 ला डिवाइड करा. या 60 ने इकडे नेऊन डिवाइड करा 1.2 ला. किती येते सांगा? 50. 1.2 ला 60 ने डिवाइड करा. 0.02. 0.02 म्हणजे तुमच्या फिगरवरचा 1 mm म्हणजे ऍक्च्युअल मधले 0.02. हे लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं? 2 पॉईंट शिफ्ट आणि अर्ध घ्यायचं आहे. त्यामुळे मी 2 पॉईंट शिफ्ट आणि अर्ध डिस्टन्स घ्यायचं असं लक्षात ठेवायचं. आता डायग्राम ड्रॉ करू. चला मोमेंटची डायग्राम बघा. ए चा मोमेंट 0, ए चा मोमेंट 0 गेला. आता बी चा मोमेंट पाहिजे. हे बघा इथं तुम्हाला एकच माहित आहे मास बी. याला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचं इथं आणि रोल अँड ड्रॉ खाली मूव्ह करायचा आणि बरोबर इथं पॅरलल लाईन घ्यायची. हे बघा ही बी पॅरलल लाईन घेतली बीला. ओके, आता बीचा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा ऍक्ट होतो? नेहमी अवे, बरोबर ना. हा सेंट्रिफ्युगल फोर्स अवे ऍक्ट होणार. किंमत इथं प्लस आहे त्यामुळे एरो इकडे राईटला येणार. डिस्टन्स किती टाकू सांगा याच्यावर? डिस्टन्स किती टाकू? इथे यायचं 60. 2 पॉईंट शिफ्ट आणि हाफ म्हणजे 37.5. आता 37.5 जर तुम्हाला समजा ड्रॉ करता आलं नाही 37.5 तर तुम्ही काय करायचं? 38 करायचं. काय कळत नाही 0.5 चा डोळ्याला दिसत नाही. 38 करायचं तुम्ही. ठीक आहे. हा झाला ओ, हा बी म्हणजे ओबी ड्रॉ झाला. हे ड्रॉ झालं बघा ओबी झाला. आता राहिला कोण रे? सी आणि डी. टोटल किती किमती आहे तिथं? 3 टोटल आहेत. किती किमती? 3 म्हणजे काय फॉर्म व्हायला पाहिजे? ट्रायंगल फॉर्म व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आता मी ह्या किमतीप्रमाणे घेतो. हा बी आला, हा सी येणार आणि हा काय येणार? डी. आता ओबी माहित आहे, बाकीच्यांचे अँगलच माहित नाहीत. अँगल माहित नव्हते तर ड्रॉ करता येणार नाही. पण आयडिया सांगतो आता. बघा काय करायचं? बी पासून सी चं डिस्टन्स किती असेल रे? बी पासून सी चं डिस्टन्स इथे येऊन सांगा. 60. सी ची किंमत किती आहे? सी ची किंमत किती आहे? 1.2. 120 म्हणजे 60 येणार ना. मग काय करतो बघा जरा लक्ष द्या. हा इथनं एक 60चा असा आर्क मारतो. ह्यावर कुठेतरी 60चा एक आर्क मारून ठेवतो. ह्यावर कुठेतरी येईल ती. ह्यावर कुठेतरी असेल मला माहित नाही आता. पण 60चा आर्क मी ड्रॉ केला. त्यानंतर सी पासून डी ची किंमत किती असणार? 54. 54. बरोबर. सी पासून डी म्हणजे डी पासून सी हा पॉईंट डी असणार ना तुमचा. इथनं 54चा आर्क मारतो आणि जर मी हे जॉईन केलं तर तुमचा ट्रायंगल मिळाला. अँगल माहित नव्हता पण डायरेक्ट ट्रायंगलच मिळाला. ठीक आहे. समजलं मी काय केलं? आता बघा ओबी हॉरिझॉन्टल 37.5, बी पासून सी 120चा हाफ म्हणजे 60चा आर्क मारलाय. 60चा आर्क ह्याच्यावर कुठेतरी सी असणार. त्यानंतर सी पासून डी किती असणार? सी पासून डी 108चा हाफ म्हणजे 54. इथनं एक 54चा आर्क मारला आणि या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट मी जॉईन करतो. सर ते पॉईंट किती घेतला? सांगितलं की बी पासून हा 60चा आर्क मारला. ओ पासून मी हा 54चा आर्क मारला. असे 2 आर्क मारले. हा 60चा आणि हा 54चा. हा पॉईंट मिळाला. ठीक आहे. आता लक्ष द्या रे. ओबी बी पासून हा पॉईंट कुठला आहे? सी. बीसीचं डिस्टन्स किती असणार? 60. बरोबर. सी पासून हा पॉईंट ओ म्हणजे डी हे डिस्टन्स किती असणार? 54. ट्रायंगल मिळाला. म्हणजे ही तुमची कुठली डायग्राम झाली? मोमेंट डायग्राम. पण मोमेंट डायग्राम मधनं काय मिळालं काय मला? आता हे लय महत्वाचं आहे. लक्ष द्या. बघा तुम्ही अगोदर इथून इथं पॅरलल लाईन घेत होता. आता उलट करायचं. आता ही सी ची लाईन आहे. ही सी ची लाईन याला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचा. रोल अँड ड्रॉ वर मूव्ह करायचा. ह्या लाईनवर काय मिळणार तुम्हाला? सी. एरो कुठे आहे बघा? ओ टू बी, बी टू सी. एरो वर आहे त्यामुळे हे वरती सीचं मास आलं. हा सीचं मास मिळालं. सी. त्यानंतर सी टू डी ला पॅरलल लाईन घ्यायची. सी टू डी ला इथे घ्यायची रोल अँड ड्रॉने.
ह्या लाईन वरती कुठेतरी डी असणार, पण एरो बघा ओ टू बी, बी टू सी, सी टू डी, एरो खाली आहे, त्यामुळे याचं मास खाली येणार. म्हणजे तुम्हाला हे दिलेलं नव्हतं, मी शोधून काढलं. बी सी डी चे अँगल मिळाले बघा, अँगल मोजले की तुमचं एक आन्सर मिळालं. तुम्हाला हे विचारले त्यांची अँग्युलर पोझिशन सांगा, त्यांचे अँगल मिळाले, अजून ए मिळालेला नाही. बी सी डी चे अँगल मिळाले. त्यासाठी काय केलं मी 1 मिनिटात परत सांगतो, हे लई इम्पॉर्टंट आहे. मी काय केलं बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स काढला, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये हे अननोन होता, ठीक आहे. मग मी याला रेफरन्स प्लेन केला, याला रेफरन्स प्लेन केला आणि याला मोमेंट याचा मी 0 करून घेतला, बाकीच्यांचे मोमेंट लिहिले. 3च किमती आहेत म्हणजे ट्रायंगल यायला पाहिजे. मग ह्या 3 मधलं पहिलं जे मास आहे बी, त्याला मी हॉरिझॉन्टल घेतलं बी, त्याचा मी मोमेंट डायग्राम काढली, पॅरलल लाईन, सेंट्रीफ्युगल फोर्स अवे म्हणजे राईटला येणार, डिस्टन्स 2 पॉईंट शिफ्ट आणि हाफ 37.5 टाकलं. आता याच्या पुढचं टाकता येत नव्हतं कारण मला हे अँगल माहित नव्हते. मग मी काय केलं, 3च आहेत ना, ओ बी माहित झाला, मग बीसी आणि सीडी पाहिजे ना, मग बीसीचं डिस्टन्स माहित होतं मला, बीसीचं, आणि ते डिस्टन्स किती आहे 120 हाफ म्हणजे 60. म्हणून मी बी पासून 60चा आर्क मारला बघा, बी पासून एक 60चा आर्क मारला, हा 60चा आर्क. त्यानंतर सी पासून डीचं डिस्टन्स मला माहित होतं, सी पासून डीचं डिस्टन्स किती आहे 54, ठीक आहे. म्हणून मी या ओ पॉईंट पासून 54चा आर्क मारला बघा, ओ पॉईंट पासून 54चा आर्क, इंटरसेक्शन पॉईंट जॉईन करून घेतला, ट्रायंगल मिळाला. हे 60 आहे, हे 54 आहे, म्हणजे हा 60चा आर्क, हा 54चा आर्क. मग हा जो ट्रायंगल मिळाला तो म्हणजे तुमचा मोमेंट डायग्राम. मग तुम्ही पूर्वी काय करायचा, याला पॅरलल लाईन इथे ड्रॉ करत होता, आता उलट केलं, याला पॅरलल लाईन इथे ड्रॉ केलं. मग या सी ला पॅरलल लाईन घेतली, मला सीचं मास मिळालं. ह्या डी ला पॅरलल लाईन घेतली इथं, तुम्हाला डीचं मास मिळालं, म्हणजे अँग्युलर पोझिशन मिळाली. आता इथं तुमचा अर्धा प्रॉब्लेम संपला. 3 मासच्या अँग्युलर पोझिशन मिळाल्यात, अजून ए मास मिळालेलं नाहीये. 3 मासच्या अँग्युलर पोझिशन मिळाल्या, ठीक आहे. एवढे करा, एवढे केल्यानंतर मग पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता मोमेंट डायग्राम झाले, अजून सेंट्रीफ्युगल फोर्सची डायग्राम राहिलेली आहे. आणि जर कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा, कारण की हे लई इम्पॉर्टंट. सगळ्यांना हे ड्रॉ करता आले, याच्यावरून हे ड्रॉ करता आले. मला आता अँगल सांगा, अँगल ऑफ सी म्हणून लिहितो थिटा सी. थिटा सी म्हणजे अँगल 118 डिग्री, बरोबर, 118 डिग्री, बरोबर, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम कुणापासून, ए पासून, ए पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला 118, हा सी झाला. त्यानंतर डी चा अँगल सांगा, 257, याच्या आसपास येईल, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम बी आहे, सॉरी हे बी आहे, 240 ओके. दोन्ही अँगल मिळाले, मला पोझिशन मिळाल्या, अँग्युलर पोझिशन. आता ही डायग्राम दिली नव्हती, तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, ही डायग्राम दिली नसेल तर इथं 3 किमती पाहिजेत. 3 किमतीचा ट्रायंगल इथं फॉर्म होते, ट्रायंगल फॉर्म झाला की तुम्हाला हे अँगल मिळतात. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आता राहिलं कोण, अजून कोण राहिलं अननोन, अजून अननोन कोण राहिला यात, कुणाचं, ए राहिला, ए. आता ए ला करायचं, लक्ष द्या. आता सेंट्रीफ्युगल फोर्स इथं, याच्यामध्ये किती अननोन आहेत, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये किती अननोन आहेत, सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये एक अननोन एक अननोन आहे. आता मगाशी मी हे का ड्रॉ केलं नव्हतं, कारण की मला कुठलाच अँगल माहित नव्हता, पण आता तिघांचे अँगल माहित आहेत मला, त्यामुळे मी आता सेंट्रीफ्युगल फोर्सची डायग्राम ड्रॉ करू शकतोय. त्यामुळे हे कसं मोमेंट डायग्राम ड्रॉ केलं तर तसं मी सेंट्रीफ्युगल फोर्सची वेक्टर डायग्राम ड्रॉ करणार. आता मी या पेजवर जातो, ठीक आहे. वेक्टर डायग्राम कोणाची, सेंट्रीफ्युगल फोर्स. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्केल सांगा, स्केल. इथे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, इथं 1.25 आहे, हे 1 आहे आणि हा 0.6 आहे. हे किती ड्रॉ करता येईल रे इथं, स्केल कशी जर सांगा, मल्टिप्लाय बाय 10 करायचं. हे बघा, आपण काय करूया, 1 न पॉईंट शिफ्ट, मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे 1 न पॉईंट शिफ्ट, म्हणजे हे होणार 12.5, हे होणार 10 आणि हे होणार 6. लई बारक होणार. बरं, मग पुढं अजून 1 न पॉईंट शिफ्ट, हे 125, हे 100 आणि हे 60. आता ड्रॉ होईल, 125, 100 आणि 60, लई मोठं होणार रे.
125, Half 100, करूया. 60. मग आता काय करूया, 2 पॉईंट शिफ्ट करूया पण त्याचा अर्धा घेऊया. 2 पॉईंट शिफ्ट करूया पण त्याचा अर्धा घेऊया. म्हणजे हे होणार 125 चा हाफ, हे होणार 100 चा हाफ आणि हे होणार 60 चा हाफ. ठीक आहे, चालतंय. 50, 30 आणि 62.5. आता हे ड्रॉ होऊ शकते. म्हणजे 2 पॉईंट शिफ्ट करायचा आणि त्याचा अर्धा घ्यायचा. मी याच्यासाठी स्केल लिहितो बघा. याच्यासाठी हे किती होणार आहे, 100. 2 पॉईंट शिफ्ट करायला 100, त्याचा हाफ म्हणजे 50. म्हणजे तुम्ही 50 mm ड्रॉ करणार आहे. तुम्ही कोणासाठी, 1 kg मीटरसाठी, बरोबर. याच्यासाठी तुम्ही 50 mm ड्रॉ करणार. याचाच अर्थ माझ्या फिगरवरचा 1 mm म्हणजे किती येणार, माझ्या फिगरवरचा 1 mm 50 ने इकडे डिवाइड करा. 1 डिवाइड बाय 50. 1 डिवाइड बाय 50 किती येते सांगा. 0.02. 0.02. 0. हे तुमचं स्केल आलं. म्हणजे तुमच्या फिगरवरचा 1 mm म्हणजे 0.02 kg मीटर. आता हे झालं तुमचं स्केल. आता डायग्राम ड्रॉ करायला चालू करूया. लक्ष द्या, डायग्राम ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा ए हा अननोन आहे, ह्याला स्किप करायचं. ए हा अननोन, ह्याला स्किप करायचं. बी ला यायचं, बी ला इथे यायचं. बी ला बरोबर पॅरलल लाईन, इथं रोल अँड ड्रॉ लावायचा. रोल अँड ड्रॉ मूव्ह करायचा. बी ला बरोबर पॅरलल लाईन. हे बघा, ही बी ला पॅरलल लाईन घेतली. आता याचा सेंट्रिफ्युगल फोर्स बीचा आवे म्हणजे कुठे येणार, राईटला, म्हणजे राईटला. हा ओ इकडे येणार तुमचा बी. आता हे ओबीचं डिस्टन्स किती यायला पाहिजे, ओबीचं डिस्टन्स इथे या. ओबीचं डिस्टन्स किती येणार, 125 चा हाफ. 125 चा हाफ म्हणजे 62.5. 62.5 ओबी मिळाला. ठीक आहे, ओबी ड्रॉ झाला. आता ओबी ड्रॉ झाल्यानंतर पुढं, ओबी ड्रॉ झाल्यानंतर पुढं आता मी सी घेतो. सी, ठीक आहे, काय घेतो, ओ सी. बरोबर आहे ना, ओसी घ्यायला पाहिजे आता मला. आता ओसी बघा, ओसी ह्या सी ला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. सी ला बरोबर पॅरलल लाईन इथं, सी ला बरोबर पॅरलल लाईन इथे घेतो. ही सी ला पॅरलल लाईन आली. आता सी चा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा येणार, अवे म्हणजे अपवर्ड, अवे म्हणजे अपवर्ड. ठीक आहे, त्यामुळे याच्या वरती किती डिस्टन्स टाकायचं बघा इथं, 2 पॉईंट म्हणजे 100 चा हाफ म्हणजे 50. म्हणजे इथं 50 डिस्टन्स टाकायचं. सी 50 डिस्टन्स टाकलं की तुम्हाला सी मिळेल. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, ओ बी, बी सी. बी सी झाल्यानंतर आता पुढे कोण येणार, डी. ठीक आहे, डी ला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. डी ला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची इथं. मी डी ला पॅरलल लाईन घेतली. आता डी चा सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे येणार बघा, डाऊनवर्ड. डी चा सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे येणार, डाऊनवर्ड. त्यामुळे याच्या खाली डिस्टन्स टाकायचं इकडं. किती, इथे यायचं 30. डी मिळाला, हे डिस्टन्स 30 आलं. आता टोटल किमती किती आहेत बघा, 1, 2, 3. पण इथे किती आहेत, 1, 2, 3, 4. याचा अर्थ हा लास्टचा पॉइंट जॉईन करायचा. हे म्हणजे तुमची राहिलेली किंमत 34. कोण राहिले इथं, 0.1 mm. ही किंमत किती आहे, 0.1 mm. ही किंमत किती आहे, 0.1 mm. हे डिस्टन्स मोजायचं आणि 0.1 mm किती ते सांगायचं. मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो बघा. बी ला पॅरलल लाईन 125 चा हाफ 62.5 राईटला यायला पाहिजे. त्यानंतर पुढे मी परत एकदा सांगतो ते बघा. आपण काय केलं, बी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली. हे डिस्टन्स किती आहे बघा, 125 चा हाफ. 125 हाफ म्हणजे 62.5 राईटला यायला पाहिजे. त्यानंतर पुढचं सी ची किंमत, सी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली. इथं सी ला पॅरलल लाईन, सेंट्रिफ्युगल फोर्स अपवर्ड आहे म्हणजे याच्यावरती. डिस्टन्स किती, 2 पॉईंट शिफ्ट म्हणजे 100 चा हाफ म्हणजे 50. त्यानंतर आपण नेक्स्ट डी आहे, डी ला पॅरलल लाईन घेतली. डी ला बरोबर पॅरलल लाईन. ठीक आहे, डाऊनवर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स आहे म्हणजे याच्या खाली यायला पाहिजे. डिस्टन्स 60 चा हाफ म्हणजे 30. आता हे ओबी झाला, बीसी झाला, सीडी झाला. अननोन येतं ए. ठीक आहे, त्यामुळे हे जॉईन केलं आणि ही किंमत म्हणजे ए ची असायला पाहिजे, म्हणजे 0.1 mm. त्यामुळे हे सॉल्व्ह करा आता आणि मला 0.1 mm किती येते सांगा. 34 आहे दिली ती लाईन पूर्ण 34. अजून एक कोणतं सांगा. ओके, आमचा 38च्या आसपास. इकडे तिकडे होईल, जरा इकडे तिकडे होईल. ठीक आहे, त्यामुळे मला हे आन्सर मिळालं. पण हे MM मध्ये आलं.
आता ह्याला स्केलनं मल्टिप्लाय करा. काय बघा 1 mm इज इक्वल टू 0.2 kg मीटर. त्यामुळे याला 0.2 मल्टिप्लाय करा म्हणजे तुमचं केजी मीटर मध्ये कन्वर्ट होईल. mm चं केजी मीटर. 0.68. mm. हा 0.1 0.2. त्या 0.1 इकडे डिवाइड करा तुम्हाला a चं मास मिळेल. 0.02 आहे ना ते? 0.02. हा, तेच लिहिले 0.02 लिहिले. मग 0.68 येते ते. आणि एम ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं थांबा. डिवाइड बाय 0.1. 68 येते. ते कसं येईल बा 6.8 येणार. 6.8. 6.8 kg. ठीक आहे. म्हणजे अहो, जे 0.02. अननोन होतं, जे अननोन मास होतं एचं ते 6.8 kg आहे. 6.8 kg. आता मास तर मिळालं. आता अँग्युलर पोझिशन सांगा कशी घेऊ तर. अँग्युलर पोझिशन ए मासची अँग्युलर पोझिशन कशी घेऊ सांगा. काय करायचं लक्ष द्या. या लाईनला ही ए ची लाईन आहे ना, याला बरोबर ड्रॉ लावायचा. बरोबर पॅरलल लाईन इथे घ्यायची. बरोबर याला पॅरलल लाईन इथे घ्यायची. आता लाईन घेतली तर लाईन घेतली, पण ए ची डायरेक्शन बघायची. बघा ओ टू बी, बी टू सी, सी टू डी, मग डी टू कुठे यायला पाहिजे परत डी टू ए इकडे यायला पाहिजे ना. डी टू ए म्हणजेच डाऊनवर्ड यायला पाहिजे. म्हणजे इथं डाऊनवर्ड डायरेक्शनला पण असणार ए. डाऊनवर्ड डायरेक्शनला ए असणार. जे ए पण मिळाला त्याचा अँगल मोजून सांगा. ए पण मिळाला त्याचा अँगल मोजून सांगा. 208. 208. अजून एक कोणतं 204 येते. 204, 208 तेच येते. 204. फ्रॉम बी. बी पासून मोजला अँटी क्लॉकवाईजला तर अँगल किती आहे 200. ओके बघा एचं मास मिळालं, एचा अँगल मिळाला आणि हे तुम्हाला दिलंच नव्हतं. हे सगळं मिळालं तुम्हाला. ठीक आहे. हे सगळं मिळालं. इथनं इथे पण थिटा सी, हा थिटा ए, हा थिटा डी. ठीक आहे. आणि इथे प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, एकदम सोपा होता, पण जरा असं विचार करून करायचं. हे दिलंच नव्हतं आणि मला काय केलेलं, ह्या प्रत्येक मासेस मधलं स्पेसिंग दिलं, म्हणजे प्लेन मधलं स्पेसिंग. मी टेबल बनवला. 4 मासेस आहेत. रेडियस मला काय सांगितलं, बॅलन्सिंग मास लावायचं नाही आहे. 4 मासेसच बॅलन्स आहेत असं सांगितलेलं. मी मास लिहिलं, रेडियस लिहिली, सेंट्रिफ्युगल फोर्स काढला, पण अँगल एक पण माहित नव्हता, त्यामुळे हे ड्रॉ करता आलं नाही. मग हे ड्रॉ करता येत नाही म्हणून मी काय केलं, जो अननोन आहे त्याचं डिस्टन्स 0 केलं, म्हणजे त्याला रेफरन्स केला. त्याला रेफरन्स. ठीक आहे. ए हा रेफरन्स केला आणि मग तिथनं डिस्टन्स मोजले सगळ्यांची. मोमेंट काढली. मोमेंट 3 आले. मग कुठलंही एक मास मला हॉरिझॉन्टल करता येते. आता इथं ए ला का केलं नाही, कारण ए हा 0 आहे, त्यामुळे मी बी ला केलं. बी ला हॉरिझॉन्टल केलं. मग बी ला मी पॅरलल लाईन घेतली आणि मग सी आणि डी, इथनं सी चा आर्क मारला आणि इथनं डी चा आर्क मारला. ठीक आहे. हे जॉईन केलं, मला ट्रायंगल मिळाला. म्हणजे हे सी चा अँगल मिळाला, हा तुमचा डी चा अँगल. सी चा अँगल वर आला, डी चा अँगल खाली आला. म्हणजे 3 अँगल मिळाले. तिघांचे अँगल मिळाल्यानंतर मग मी सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये गेलो. आता इथं तिघांचे अँगल माहित आहेत, मग मी सेंट्रिफ्युगल फोर्सची डायग्राम ड्रॉ केली. सेंट्रिफ्युगल फोर्सची वेक्टर डायग्राम ड्रॉ केली. स्केल घेतलं. बघा बी ला पॅरलल लाईन, डिस्टन्स काय असेल ते टाकलं. सी ला पॅरलल लाईन, डिस्टन्स काय असेल टाकलं. डी ला पॅरलल लाईन, डिस्टन्स टाकलं. डी पासून जॉईन केला. हा अननोन म्हणजे 0.1 mm मिळाला. त्यावर मला mm मिळालं आणि त्याचा अँगल मोजला. ए इकडे परत प्लॉट केलं, अँगल मिळाला आणि इथं हा प्रॉब्लेम संपला. आता या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. तसा कालच्या पेक्षा